विनायक राऊतांची 23 जुलैपर्यंत चौकशी होणार नाही अशी माहिती कळतेय। राऊतांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे, तर अर्जावरील सुनावणीपर्यंत पोलीस वाट पाहणार आहेत। सून गिरिजा राऊतांच्या तक्रारीनंतर राऊतांसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बोंधूबाबा फिरोज शेख याला मात्र अटक झालेली आहे आणि त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर मुलगा गितेश, पत्नी आणि राऊतांचा चुलत भाऊ हे देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपी आहेत। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, खरं तर आज विनायक राऊतांची चौकशी केली जाईल अशी शक्यता होती, मात्र ही चौकशी 23 जुलैपर्यंत आता होणार नाहीये। काय अपडेट्स मिळतात? ज्या प्रकारे आकांक्षा आपण बघितलं, विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी पती सासऱ्यांसह आणि कुटुंबाविरोधात जे काही तक्रार दाखल केली, त्यानंतर कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये 7 जणांवर गुन्हा दाखल झाला। आता या सगळ्यामध्ये एका मांत्रिकाला अटक झालेली आहे आणि इतरांची चौकशी होईल असं पोलिसांनी काल सांगितलं होतं। त्यामुळे आज विनायक राऊत आणि गितेश राऊत यांची चौकशी होणार असल्याची शक्यता होती। मात्र ज्या प्रकारे माहिती पोलिसांकडून आणि इतर सूत्रांकडून मिळते, त्यामध्ये 23 जुलैपर्यंत ही चौकशी होणार नाहीये, कारण विनायक राऊत, गितेश राऊत यांनी अटकपूर्व जामीन अर्ज हा दाखल केलेला आहे आणि या सगळ्याची सुनावणी 23 जुलैला होणार आहे आणि त्यामुळे पोलीस 23 जुलैपर्यंत चौकशीची वाट बघतील आणि त्यानंतर पुढची जी कारवाई असेल किंवा कोर्टाचे जे निर्देश असतील त्यानुसार या प्रकरणाची पुढची चौकशी होईल। नक्कीच, त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।